स्पृहाला बनवलाय मस्त वरण भात बनवला नाही म्हणजे आमचा उरलेलाच आम्ही गरम केला आहे. तिला मी आळूची वडी दिली होती फ्राय करून, ती तिने फिनिश केली. आता तुम्ही बघू शकता 2च उरले आहे. टॅब बघते मॅडम. आणि इकडे मी मला जेवायला बनवलं आहे तिखट वरण भात, म्हणजे मी माझ्या याच्यात मिरची टाकली आहे तिचा फिक्का आहे. आणि मला बनवले आहे मस्तपैकी फ्लावरची भाजी आणि ना इडलीचं पीठ उरलं होतं, तर मग ते पीठ आता इडली तर काही कोणी खाणार नाही, मग म्हटलं असं काहीतरी बनवून घेऊयात म्हणजे माझंही पोट भरेल आणि त्याचा वापरही होऊन जाईल. आणि चला तर मग गाईज मी आता जेवते, या सगळे जेवायला. तर हे बघा आता मी ना गहू गाळते. ॲक्च्युली माझे हे गहू आहेत ना खूप वर्षाचे आहेत आता, म्हणजे एखादं वर्ष झालं असेल त्याला. आणि मी त्याच्यामध्ये ना पुड्या वगैरे पण ठेवल्या होत्या बरं का कोटीमध्ये, पण तरी पण त्याला ना हे किडे, हे सगळे मेलेले किडे आहेत बरं का, म्हणजे आय थिंक ते औषधांनीच मेले आहेत. आणि ते ॲक्च्युली मला आता दळायला न्यायचं आहे ना, त्याच्यामुळे मग हे सगळे मेलेले किडे, जिवंत एक पण नाही, पण मग ते गाळणं जरुरी आहे ना गव्हामध्ये, त्याच्यामुळे मी ते मस्त ह्या चाळणीने असे गाळते. याच्यामध्ये पडतं येते पीठ पण आहे ना थोडंसं, जे असं असतं थोडंफार. तर आणि इकडे बघा गाळून या पाटीत टाकते आणि ह्या पाटीमध्ये घेतल्यात. एवढीच पाटीवर शेवटचे गहू आहेत आणि ते संपवायचे आहेत मला. तर बऱ्यापैकी मी त्याचं बघू काय 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 बनवता येईल त्याचं, मला ते करायचं आहे. आता एवढं सगळं दळून आणते, एक खट्टी दळून आणणार आहे डायरेक्ट, आणि मग बघू त्याचं काय काय बनवता येईल काय काय नाही. हे माय पीपल, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि ब्लॉगची सुरुवात थोडी उशिरा करते, सकाळपासून खूप कामं करत होती, फक्त मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होती, बट असं आपलं रेकॉर्डिंगचं पहिलं स्टार्टिंग अशी काही झालेली नव्हती. तर एनिवेज गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आणि स्वतःची काळजी घ्या, माझ्या अशीच व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ काही संपलेला नाही बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता काय काय होतं काय काय नाही तुम्हाला दाखवते मी. हे बघा आज ऑलमोस्ट बऱ्यापैकी भांडे धुतले, मी ठेवून दिलेले भांडे धुतले बरं का, हे सगळे ठेवून दिलेले भांडे, माझे जे रिअल भांडे होते धुतलेले ते टांगून दिले मी मांडणीला आता. आणि हे भांडे जे ठेवणीचे होते, जे वापरले जात नाही, ते धुतले गेलेत आता माझे. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि हा खालचा पोर्शन आहे ना तो सगळा साफ केला आहे, पण मग आता रात्री झाडायचं नाही म्हणून. आणि मला काय होतं काय माहिती, रात्री काय कुत्रं जावतं का काय माहिती, रात्री काम असे सुचतं आणि रात्री अशी ताकद येते ना कामं करायला. पण आता हे झाडणं रात्रीचं झाडायचं नाही म्हणून मी काही झाडत नाही बरं का. तर उद्या हा टीप धुवायचा आहे, हे सगळे भांडे शिफ्ट करायचे दुसरीकडे, मला हे पण पूर्ण क्लीन करायचं आहे मला. आणि इकडे गॅसच्या 2 टाक्याच आहेत माझ्या, त्या माहिती दिसल्या की नाही तुम्हाला. हे इथलं पण पूर्ण काढून टाकायचं आहे आता मला. मांडणी आता हे माझ्या मांडणीवर सगळ्या एक, आता हे माझे जे भांडे आहेत का, हे भांडे असे एक पण नाही की जे धुतले जात नाही. रोज सगळेचे सगळे भांडे ना, हे सगळे ताटं, ह्या कढाया, हे खालचे पातेले, खालचे कुकर, इडलीचं भांडं, सगळं सगळं असे ह्या ज्या गोष्टी आहेत का, इथून खालच्या गोष्टी, इथून खाली 3 कप्पे आहेत, ते सगळे धुवायला असतात सगळे, त्याच्यामुळे ते रोजच्या रोज क्लीन होतात. बाकी हे वरचे जे आहेत का, याच्यात बरण्या आहेत ह्या पूर्ण, आणि खालीचे डबे आहेत, तर हेच फक्त धुतले जात नाही. तर आता बघा त्याच्यावर मस्त धूळ आल्यासारखी वाटते ही बघा. आणि काही अशा धुवून पुन्हा मी काय करते, रिकामी झाली का धुवूनच ठेवते आणि धुवूनच सामान टाकते. त्याच्यामुळे आता हे कसं कसुरी मेथीवाली गोष्ट आहे, आता ह्या काही कधीतरी हात लावतो आपण यांना नाही का, त्याच्यामुळे ह्या काही एवढ्या क्लीन नाही आहेत, पण आता मला त्या धुवायच्या आहेत. याच्यामध्ये ना बडीशोप आहे, स्पृहाने एवढं वरती का बरं ठेवून दिली काय माहिती, वरती टिश्यूमध्ये बांधून. हे बघा बडीशोप आहे, बांधून ठेवून दिली. आणि आता परत मँगो घेऊन आली आहे आज, परत 2 किलो हापूस घेऊन आली आहे, आणि इकडे 1 किलो केशर घेऊन आली आहे. आणि आमच्या घराची जेव्हा पूजा होती का, वास्तुशांती पूजा, तेव्हाचे ना आमच्या घरचे हे एवढे ताटं उरलेले आहेत. 2 पॅकेट ताटं होते, नाही 2 पॅकेट हे आहेत आणि हे खालचं उरलेलं, म्हणजे एवढे उरलेले होते. आणि त्यात ते हे काय म्हणतात ना आपलं पाणी प्यायचे ग्लासेस वगैरे, हे सगळं उरलेलं होतं. तर ते पण मी आता वरती काढून ठेवते, म्हणजे बघू कधी यूज होतं का काय. आणि आता मला ना इतका सिरियस ॲसिडिटी झालेली होती की मी ना अर्धा लिटर दूध पूर्ण पिऊन टाकलं. आता जरा बरं वाटायला लागलं मला ते दूध पिल्यानंतर. आता मी धुवायला लागले ते भांडे. आता हे जे कप आहेत का, हे वाले कप वगैरे, हे मी घरी देऊन देणार आहे सासूबाई आल्यावर. आमच्या घरी ना सारखे सारखे कप फुटत असतात, मग घरी पाठवून देते हे कप, कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत खूप, आणि ते सांभाळून काय करायचे, घरी यूज होईल, तुटले फुटले तरी काही नाही पण यूज होईल ॲटलिस्ट. तर मग सासूबाई आल्या का मी त्यांच्याजवळ हे सगळे कप देऊन टाकणार आहे. ते ग्लास पण बघू देता आले तर, आणि बशा पण खूप साऱ्या आहेत, तर बघू बशा देता आल्या त्यांनी नेल्या तर देऊन टाकेल मी त्यांना. आणि आता स्पृहाला ना भूक लागली, तर स्पृहा मला बोलली की मम्मा आज तुम्हाला ना
ही मॅगीच बनव 4 वाजता परत तिने मॅगी खाल्ली होती आम्ही बाहेर जायच्या आधी, पण ती मॅगीवरच अडकली आहे. त्याच्यामुळे मग परत मॅगी. आणि हा जो मसाला सांडलेला आहे का, हा तिनेच सांडला. एक फटका खाऊन गेली ती माझ्याकडनं. मला म्हणे की मीच टाकेल मसाला, आणि सांडून दिला आहे सगळा हा मसाला. तो मी परत भरला आणि थोडा टाकून दिला. गेली पळून लगेच घेऊन. तिला वाटलं मी व्हिडिओ तिचं नाव का घेतलं. एनिवेज आता मॅगी झालेली दिसते मला, तर बघते देते तिला आता मी जेवायला. करून दिलं आता इंडक्शन बंद. हे बघा सगळा पसारा आज. हे बघा गॅस वगैरे एवढा क्लीन आहे, आणि इथं कसं झालं बघा गाईस. तर आज आहे डे 2, आज गुरुवार आहे, आणि सेम परत माझा उपवास आहे. आणि मी जस्ट माझं नारळ पाणी पिलं आहे. म्हणजे हे बघा फराळ करत नाही मी, नारळ पाणी घेतलं मी जस्ट. आणि इतके कामं करते ना लिटरली घरामध्ये. घर आवरणं सुरू झालं आहे माझं. मागे आवरलं, थोडी आजारी पडली, स्किप झालं, परत सुरू केलं आहे. घरामधलं सगळं आवरलं. इवन अडगळीचं सामान वगैरे सगळं काढून फेकून देते मी. जे युजलेस आहे ते काही कामाचं नाही असं टाकून देते. ते खोके खूप साचून ठेवलेले होते मी, या वस्तूचे त्या वस्तूचे, इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे या पर्पजने की आपल्याला सपोज उद्या आपल्याला कुठे शिफ्ट करायची, म्हणजे आमचं स्वतःचंच घर आहे बरं का. शिफ्टिंग म्हणजे इन द केस होत असतात ना आपल्याच्या, कुठे शिफ्ट वगैरे करायच्या असतील वस्तू, तर आपल्याला खोक्यांची गरज आहे म्हणून मग मी काही गोष्टी अशा सांभाळून ठेवलेल्या होत्या. पण मग आता झालं असं की त्या घरामध्ये इतकी गर्दी करायला लागली ना त्या गोष्टी, तर मी म्हटलं जाऊ द्या, टाकून दिलेलेच बरं, बघता येईल पुढे. तर मी खूप खोके फेकून दिलेले आहेत. माझे काही भांडेत, म्हणजे माझ्या घरामध्ये लिटरली तुम्हाला सांगते, इतके भांडे, लग्नाचेच इतके भांडे, की ही तुम्ही मांडणीवर तुम्हाला जे दिसत आहे का, ते मी फक्त जे रोज धुतले जातात का भांड्याची पाटी भरते, एवढेच भांडे आहेत ते. बाकीच्या ह्या बरण्या वगैरे मी खूप सारे भांडे वरती ठेवून दिलेले आहेत, आणि ज्याच्यामुळे माझा लोड कमी होतो. बडी. तर बघा मी जस्ट माझं एक पार्सल रिसीव्ह झालं आहे, मी जस्ट ओपन केलं, आणि हे बघा हे कसं आलं मला. 83 रुपीजमध्ये 4 आलेत मला. ते मिशोवरनं मागवलं आहे. कोलॅबरेशन वगैरे काही नाही बरं का, जस्ट सांगते मी की मी मागवलं आहे. बघूयात आता ते चिपकून कसं होतं काय. मोबाईल चार्जिंगला ठेवायचं आहे ते. हो ना बघू किती पक्क आहे. कारण बऱ्याच वेळेला मी असा एक टेप घेतला आहे, तो इतका बकवास आहे, लिटरली इतका बकवास आहे, तो काहीच कामाचा नाही. डायरेक्ट वस्तू पडून येतात, आणि ते पक्क चिपकून राहतं, पण भिंतीला पक्क चिपकत नाही असं आहे ते. आता यांनी ऑलरेडी याला चिपकून पाठवलंय, तर बघूयात आपण किती पक्क होतं काय. आता एक मिनटं आपण इथं कोणतं चिपकायचं सांग बरं. बेडरूमच्या तिकडे रेडच, कारण तिथे चार्जिंगचं एकच सॉकेट आहे ना, तर ठीक आहे रेड चिपकूयात तिथे. चल हे गाईस, तर बघा मस्त चिपकवलंय. आता इकडे सॉकेट एकच आहे ना इथे माझं, तर मग मी एकच चिपकवलं. 2 असते तर 2 चिपकून दिले असते यार. मस्त माझा पण आणि माझ्या मिस्टरांचा दोघांचा फोन चार्ज झाला असता मस्त. एनिवेज आता जिथे जिथे सॉकेट आहे तिथे चिपकून देते मी. 4 घेतले, 4 आलेत. हो किचन मध्ये पण चिपकवू आपण. तर हे बघा मस्तपैकी